मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते साताऱ्यातील नायगाव दौऱ्यावर होते. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व नेते नायगावात पोहोचले होते. या दरम्यान भुजबळ आणि फडणवीसांनी एकाच गाडीतून प्रवास केला. नेमकं काय घडलं पहा. विधवा असतील, परित्याक्त्या असतील, यांना जगण्याचा अधिकार दिला आणि समाजातल्या कुप्रथा संपवल्या. आज त्यांना अभिवादन करण्याकरता या मूळ गावी या ठिकाणी मी आलेलो आहे. नुकतंच आम्ही अभिवादन केलंय, दर्शन घेतलेलं आहे आणि एक चांगला प्रकल्प महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी स्मारकाचा तयार करण्याचं ठरवलं आहे. त्याचं आता प्रेझेंटेशन देखील मी घेतलेलं आहे. आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर हे स्मारक या ठिकाणी विस्तारित स्वरूपामध्ये तयार करता यावं. तुमचं अभिनंदन झालं. आज गडचिरोलीबाबत अभिनंदन केलं सामनाने तुमचं. चांगला आहे, धन्यवाद. भुजबळ साहेबांसोबत काय चर्चा झाली? आता चर्चा वगैरे काय? भुजबळ साहेबांसोबत हीच चर्चा झाली की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य आपल्याला पुढे कसं नेता येईल, ज्या प्रकारे या देशाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलेलं आहे ते विचार सर्वांपर्यंत कसे पोहोचवता येतील. समतायुक्त समाज, भारतीय संविधानाला मानणारा समाज हा आपल्याला कसा निर्माण करता येईल हीच आमची चर्चा झाली. या व्यतिरिक्त कुठली चर्चा नाही. दैनिक चालू वार्ता वृत्तपत्रासाठी आणि न्यूज चॅनलसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणूक सुरू आहे. आपण इच्छुक असाल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा. छोट्या जाहिराती मोठा फायदा. आता आपण आमच्या वृत्तपत्राला, न्यूज पोर्टलला आणि यूट्यूब चॅनलला फक्त 499 मध्ये वाढदिवस, उद्घाटन सत्कार, नियुक्ती, जागेविषयक, शैक्षणिक, व्यवसाय धंदा, सल्ला मार्गदर्शन, ज्योतिषी, सौंदर्यविषयक, गुंतवणूक, पर्यटन, सेवाविषयक,